नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये। तर पहिल्यांदा मित्रांनो माफी असावी, कारण काय विषय माहिती आहे का, आता जरा मी बाहेर गेलो त्यामुळे काय व्हिडिओ बनवू शकलो नाही। मगर क्यों? तर आता पुन्हा एकदा कंटिन्यू करणार आहे। तर आज आम्ही आहे सातारला, आता इथं आपल्या मागे आहे वायसी कॉलेज। तर वायसी कॉलेज तुम्हाला सगळं टूर दाखवणार आहे। टूर म्हणजे काय लय लांबचा टूर नाही, इथल्यातलाच टूर आहे। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, काय काय होते गंमत बघा। मित्रांनो आता लय मोठा विषय झाला की आम्हाला गेट बंद आज सुट्टी की नाही तोच विषय चालला। हा एकनाथमुळे सोडलं, कारण काय माहिती आहे का, मी ह्या कॉलेजचं नाही, मी दुसऱ्या कॉलेजचा आहे, तरी मी आत आलो एकनाथच्या ओळखीमुळे। तर चला मग ये क्या है? आपल्याला आतापर्यंत लय सारे मित्र भेटले आहेत तिथं, पण आता एक दुसरा एक मित्र आपला आहे वैभव महाराज। तर इथे बघा आहेत वैभव महाराज। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर ह्यांची आता इथे गाण्याची कॉम्पिटिशन होती, म्हणजे स्पर्धा होती। तर कसली स्पर्धा होती? हा भजन गाण्याची स्पर्धा। कशाची? भजन। बरं हा भजन गाण्याची स्पर्धा होती आणि त्यांचा पहिला नंबर आलेला आहे। तर अभिनंदन। आणि हा एक कुणाल, हा माझा मित्र आहे। चला मित्रांनो अजून कोण भेटते बघूया। तर ही वायसी कॉलेजची ए बिल्डिंग आहे, बघू शकता। आणि बिल्डिंग वर काय लिहिले बघा, NLX। हा मला वाचायला बघा, NLX लिहिले। तर ह्या बिल्डिंग विषयी माहिती एकनाथ सांगायला आपल्याला। एकनाथ नाव सांगा आता माहिती। तर मित्रांनो वायसी कॉलेज खूपच मोठं आहे। त्याची NX बिल्डिंग आहे, इथं स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते। त्याच्या शेजारी ग्रंथालय आहे, इथं सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत। आणि हा थांबा, त्याला फोन आला, त्याला फोनवर बोलले, त्याला व्हिडिओ चालायला का बरं शो बोलन झालाय। आता त्याचा उपवास आहे, पुढे गेल्याने उपवास सुटणार आहे, तेव्हा तो बोलेल। अब ये कौन है बे? तर मित्रांनो हे आहे वायसी कॉलेजचं बॅक साईड, इथं आहे कॅन्टीन पलीकडं, आणि आपल्या समोरच आहे बॉटॅनिकल गार्डन ना। बॉटॅनिकल गार्डन आहे, म्हणजे अर्थात एक छोटंसं गार्डन आहे कॉलेजचं। तर गार्डन कसं आहे बघा, आता काय बोलू आणखीन। गार्डनचा माझा काय अभ्यास नाही, त्यामुळे मी काय तुम्हाला सांगत नाही। जेवढं गार्डन बघायला भेटेल तेवढं बघा। आता इथं कॅन्टीन मध्ये गर्दी कशी आहे बघू शकता। तर मित्रांनो बघू शकता की एकनाथ सारखा बिजीच आहे। आता ह्याचं कॉलेज आहे मला माहिती आहे, कारण आता ह्याचं कॉलेज आहे म्हणलं ह्याचं मित्रमंडळ ह्याला भेटत असेल। आता अनिकेत आम्ही दोघं नुसतं उभं राहतो, ह्यो ह्याला पोरं नुसती बोलवायची, ह्यो जातोय। आता काय आता बोलायचं नहीं, ऐसा नहीं चलेगा। तर मित्रांनो हा आहे अनिकेत रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर आता काय बोलतील? तर आपण वायसी कॉलेजमध्ये आलोय। तर 3 महिने झाले वायसी कॉलेजमध्ये त्या बिल्डिंगचं बांधकाम चाललंय। हा बरं, भली मोठी बिल्डिंग आहे। तर आपण ते बांधकाम बघूया आणि एकनाथ महाराजांच्या क्लासकडे जाऊया आपण। चला चला मित्रांनो, बांधकाम कसं काय हे बघा। आई समोर इम्रा नाही हो, इमारत आहे, मला बोलाय कन्फ्युजन होते। अरे नहीं बघू शकता लय मोठी बिल्डिंग आहे। वर जाळ्या लावल्या त्या, कारण वरनं पण पडलं तर त्या जाळीत पडत, त्यासाठी जाळ्या लावल्या त्या। क्या बात करता है यार? बरं मित्रांनो थांबा, तुम्हाला आता बी बिल्डिंग दाखवतो चला। तर चला बेकार विषय झालाय। आता आम्हाला दुसऱ्या कॉलेज असल्यामुळे मॅडमला मला आणलं। आता आम्ही टॉपच्या फ्लोअरला गेलो, आता काय पळापळी चालल्या, कारण गावडू म्हणजे लय मारते। तर चला मित्रांनो कॉलेजच्या बाहेर जाऊया। सच बोलो, सच बोलो, सच बोलो। तर मित्रांनो कॉलेज सगळ्यांनी सुटलेलं आहे, आम्ही बी घरी निघालो। आता घरी म्हणजे सॉरी चुकून बोललो घरी मी। आता आम्ही निघालो इथून स्टेडियमला। तर आम्ही आता चालत जाणार आहे, तर गाडी कोणीच आणली नाही। तर चला मित्रांनो चालत जाऊया। आम्ही आता कॉलेज दाखवलं आहे, आता तर सीन झालेला आहे मोठा, त्यामुळे आम्ही काय सगळं कॉलेज दाखवलं नाही। जेवढं कॉलेज बघितलं तेवढं समाधान म्हणा, आणि चला आता स्टेडियमला जाऊया। मगर क्यों? तर मित्रांनो इथं कॉलेज फिरून सगळी दमलेले आहेत, त्यामुळे आता काय माहिती आहे का, ही म्हणली अननस खाऊया, म्हणून आता अननस खायचा आहे। तर दादा अननस चिरत आहे। तर दादा अरे हो बघा घंटी वाजवतोय,
बघा कशी भूक लागली, भूक लागल्यामुळे खात आहे आम्ही. लय भारी अन्न आहे. तर मित्रांनो आपल्या पुढे निर्भयवाले आहेत, त्यांनी दांडक्यात धरली कशी बघा. दांडकी कशाला हातात धरली माहिती का, ती कॉलेजची जी पोरं असते का नाही ती बघा ना, कॉलेज सोडून जी साईडला बसते त्यांना फोडण्यासाठी दांडकी बिंडकी करून हाणते त्या. मित्रांनो अनिकेतचं शितेचं ते डिस्कशन चाललंय आणि हा आहे शितेशचा मित्र. तुझं नाव काय भावा? हाय कर हाय. तर भाऊ सिद्धेश्वर आलेला आहे. चला मित्रांनो काय काय होतंय बघूया. तर मित्रांनो आता आम्ही इथं कुठल्या बोगद्यापाशी आलेलो आहे, शिवाजी सर्कल बसल्या बोगद्यापाशी आलेलो आहे. आणि आता तुम्हाला अनिकेत शिवाजी सर्कल बसल्या बोगद्यापासून माहिती सांगेल. अनिकेत तर आपण बघू शकता छत्रपती संभाजी महाराज पुजारी मार्ग. पुजारी मार्ग श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्या बघू शकता. तर मित्रांनो काय माहिती आहे का, साऊंडचा जरा प्रॉब्लेम आहे कारण वाहनांचा आवाज भरपूर येत आहे. तर समजून घ्या मित्रांनो, कारण कसं आहे आता आम्ही माईक बी काय आणलं नाही, तर समजून घ्या आता आम्हाला. आहे सकाळ वृत्तपत्राचं ऑफिस. तर बघू शकता तुम्ही नाक्यापाशीच आहे. जाता आता दिसलं म्हणून तुम्हाला दाखवा म्हटलं, कारण कसं आहे जेवढं आपण दाखवेल तेवढं कमीच आहे. तर चला आपल्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे, लय काय दाखवत बसत नाही आपण. मित्रांनो आता बघू शकता हा चौक, तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये चौक बघितला असेल. तर आता काय दाखवतो चौक, कारण आता दाखवले म्हणल्यावर. तर चला आपण आपल्या सातारा जिल्ह्याचे वैभव युवा कीर्तनकार विक्रम महाराज पवार निगडीकर. तर हे आता नगर परिषदमध्ये काम करताना गेले 7-8 वर्ष झाले. आपण बघू शकता आमचे परम मित्र विक्रम महाराज पवार रामकृष्ण. तर चला मग गाठ पडली एवढंच धन्य आहे. चला मित्रांनो एकनाथला गडबड झालं त्यामुळे तो एकटाच पुढे चाललाय बघा कसा. एकनाथ हळूहळू चाल की आम्ही माग आहे. बड़ा हरामी हो बेटा. पण एक मगा धरण मला एक प्रश्न पडलाय की ह्याला नक्की शिक्षक म्हणावं का एकनाथ म्हणावं, म्हणजे 2 नाव अशी ठेवले. तो तर वारकरी संप्रदायात आहे, माळकरी माणूस आहे, ह्याच्या आत्यानं अशी चूक केली का म्हण. बरं असंच आता काय आता आपण काय आता आपल्याला सोपं वाटतं ते आपण नाव म्हणतो सारखं नाव एकनाथ आहे. त्याच्या आत्यानं अशी चूक का केली मोठी, मला त्याच्या आत्याला प्रश्न विचारला पाहिजे. मला नावं ठेवू नका, पार्शाला प्रचंड खर्च आलाय माझ्या. असं जाऊ द्या. तर भावांनो शाळेत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, तर संग्रहालय आहे अर्थात. आणि इकडं बघितलं का नाही माणसांनी, तर माणसांना भीती वाटायची. भीती म्हणजे काय माहिती आहे का, कारण मागल्या किती दिवसात 2 वर्षात मागल्या 2 वर्षात इथे कोविडचे रुग्ण डांबलेले होते. कोविड सेंटर होते त्यामुळे इकडे सगळी बघताना सगळी भ्यायची. तर आता काय विषय नाही, कारण आता कोरोना गेला त्यामुळे आता काय एवढी भेट नाही. आता संग्रहालय चालू झाले ना, आता संग्रहालय बी चालू झालेलं आहे. चला मित्रांनो आता आपल्या ह्याच्याच पलीकडे स्टेडियम आहे. तर आपण आता आम्ही स्टेडियमवर आलेलो आहे आणि तुम्ही स्टेडियमवर बघू शकता स्पर्धा असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. तर इथं खायची दुकान असल्यामुळे दुकानापाशी थांबलेले आहेत. तर चला आता आपण आतल्या स्टेडियमवर जाऊया. हे आहे पार्किंग स्टेडियमचं. बघू शकता एवढी गर्दी काय माहिती आहे का, कारण स्पर्धा चालू आहे त्यामुळे एवढी गर्दी आहे. तर चला कुठल्या स्पर्धा चालू आहेत बघूया. मित्रांनो आता हे तुम्ही बघू शकता की हे स्टेडियमचं मेन ग्राउंड आहे. तर स्टेडियम म्हणजे कसं बघा कसं आहे एकण्या, ही असं कलर का लावले तरी वेगवेगळं लावली ती माणसं ओळखायला आयला काय बी सांगला का आता. तेच कारण आहे आपली पाहुणे आली तर सांगायचं आम्ही पिवळ्या कलरमध्ये आम्ही निळ्या कलरमध्ये त्याच्यासाठी. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. काहीतरी विषय बरं का, पोराने टोप्या बी त्याच कलरच्या घातलेल्या आहे का. तर जाऊ दे मित्रांनो, कोण पडले त्या कोण मित्र भेटला तर त्याला विचारूया काय विषय. चला स्टेडियम किती मोठा आहे बघू शकता. इकडं वर कोपऱ्यात चालले साऊंड बिंड लावले, इकडं वर बी आहे बघा. तर आता आपण जाणार आहे खो-खोच्या ग्राउंडवर. तर आपले दुसरे मित्र खो-खोच्या ग्राउंडवर आहेत. चला गो टू कबड्डी अंडर 14 कबड्डी. तर मित्रांनो आता आपले तर मित्र आहेत. हाय शशांक, हे बाळा करलास तुया, समझ रहे हो आप. मित्रांनो बाळालाच तुया. अरे जरा बंद करा. अरे कहना क्या चाहते हो? हे भाऊ आहे बघा आपला हा आहे आपला बारक्या चॉकलेट बॉय. हा कोण आहे, हा साहिल आहे. हा कोण करण आहे, मला सगळ्यांची नावं पाठायची. तर अरे निर्जा तू ये ना, तू ये.
निर्जा यार हे काय निर्जा हाय नीरज तुम्हाला माहित असेल अजून कोण राहिलं आत्रे कुठे हा बोला काय बोला अरे अरे बाळा खोपाची माहिती सांग खोपाची माहिती सांग हा 9 बसेस हा सारा फेस्ट तुझी टीम कुठली आहे तुझी टीम कुठली आहे अबे साले जो माफ करना मैं जो मला वाटलेलं काही कॉलेज कितीला आहेत बाळा 7वीत आहेत हा 14 गटातला नॅशनल प्लेअर आहे तर ह्यो जर आपल्याला खो खो बद्दल माहिती सांगेल भावा माहिती सांग माझ्यासाठी एकदा दादा 1 मिनिट जरा आरड जोर कारण विषय काय माहिती का पब्लिकला आहे त्यामुळे आपल्याला आवाज मोठा पाहिजे मोठ्याने बोल घेऊन नहीं नकोस बोल हा आवाज कमी आहे रे दादा मित्रांनो आवाज लय कमी काढतोय कारण तो जरा लाजतोय पण जाऊ दे असू द्या मित्रांनो आपण आता खो खोचं कारण बघितलेलं आहे आता आपण कुठलं ग्राउंड आहे फुटबॉल आहे का बास्केटबॉल आहे बास्केट हा बास्केटबॉल बॉल आहे भावांनो बॉल आहे ते ग्राउंड आहे बघू शकता सच बोलो तर मित्रांनो हा आहे माझा मावस भाऊ तर आता ह्यो बी आला स्टेडियमला त्यामुळे ह्याची बी आता गाठ पडली मला त्याने कॉल केलेला तेव्हा म्हणलं मी बी स्टेडियमलाच आहे ये तर भावा मग काय बोलतील तो लाजती जरा पण काय आता काहीतरी बोलते थोडंफार ते 2 शब्द अच्छा हमको सिखा रिया है अरे बोल ना लाईक करा फॉलो करा तरी म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करा हा चालतंय धन्यवाद आपल्या चॅनलचं प्रमोशन केल्याबद्दल तर चला मित्रांनो आतासाठी आम्ही बाहेर आलो आता व्हिडिओ बनवत आहोत चला आता आपण एखाद्या खो खोच्या पंचांची किंवा कोणाची शिक्षकांची जरा मुलाखत घेऊया म्हणजे त्यांच्याकडनं माहिती घेऊया कसं आता टेस्टचा विषय जरा बाजूला ठेवूया आणि जरा आता माहितीचा विषय घेऊया कारण तुम्हाला बी काहीतरी संदेश भेटला पाहिजे की नाही खो खोबद्दल शाबाश बेटा बहुत बढ़िया तर मित्रांनो पुढे 14 च्या मॅचेस चाललेले आहेत आता बघताय आपण सगळे बघतोय समाजात सगळी मुलं आता प्रसार माध्यमांमध्ये जास्त गुंतलेली दिसत आहेत आता तर आता तुम्ही काय विद्यार्थ्यांना तरुण पिढीला काय सांगाल खेळाचं महत्त्व काय सांगाल खेळ खेळले पाहिजेत का निश्चितच खेळ हा आपल्या जीवनात महत्त्वाचा आहे यामुळे आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य चांगलं असल्याशिवाय बौद्धिक क्षमता पण विकसित होत नाही जसं की आपण म्हणतो मन मनगट आणि मेंदू हे 3 घटक जर विद्यार्थ्याच्या अंगी चांगले असतील तर त्याला भविष्य चांगलं राहतं आणि त्यामुळं खेळ हा सदृढतेचाच गुणधर्म आहे तर खेळातून सदृढता निर्माण होते त्यामुळे खेळ हा गरजेचा आहे विद्यार्थ्यांनी किंवा युवा पिढीला सध्या मोबाईलच्या किंवा ऑनलाईन आपण बघतो तास वेळ घालवण्यापेक्षा मैदानावर घाम गाळला तर त्यांचं आरोग्य निश्चित चांगलं राहतं आणि भविष्य सुद्धा चांगलं राहतं खेळ म्हटलं की विजय पराजय होतच असतं तर सर काय सांगाल खेळाडूंना विजय झाल्यानंतर किंवा पराजय झाल्यानंतर कशी मानसिकता ठेवली पाहिजे विजय हो किंवा पराजय हो कुठलाही खेळाडू हुरळून न जाता नकार पराजय झाला तरी नकार पचवण्याची क्षमता विकसित केली पाहिजे किंवा नकार पचवण्याचा त्याच्यात गुणधर्म असला पाहिजे खूप छान मार्गदर्शन आपल्याला सरांनी केले त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिल्याबद्दल सॅम साळुंके यांच्या वतीनं सरांचे खूप खूप धन्यवाद सर ओके सर थँक्यू अजिबात विसरू नका. तर मित्रांनो चला मग बाय